नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर जे धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय? मुहावरे और कहावते। काय आहे तिचं नाव? मुहावरे आणि कहावते। तर याबद्दल यांचा हा दुसरा सीझन आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की मुहावरे यांची परिभाषा आणि यांचे काही वाक्यप्रकार किंवा यांचे काही प्रश्न पण आपण पाहिले। तर याप्रमाणे इथे आपण काय पाहणार आहे? इथे आपण कहावते पाहणार आहे, त्यांची परिभाषा आणि कशा प्रमाणे त्यांचं परिवर्तन होऊन जात आहे हे सगळं आपण इथे पाहणार आहे। तर चला बघूया। बघा, तुमच्या समोर आता पहिला काय आलेला आहे? तुमच्या समोर पहिला आता आलेला आहे कहावते यांची परिभाषा। आलेला आहेत की नाही? लवकरच लवकर सांगा। आलेला आहे, चांगलं। तर चला याप्रमाणे यांची परिभाषा पहिले आपण बघूया। बघा, कहावते अनुभव का खजाना होती है। कहावते के पीछे कोई ना कोई कहानी या घटना होती ही है, जिसमें निकली बात लोगों की जबान पर चढ़ जाती है। कहावते पूरा वाक्य होती है। कहावते कैसी होती है? पूरा वाक्य होती है और प्रयोग करते समय, जेव्हा प्रयोग करते समय उन्हें उनके मूल रूप में रखना होता है। जेव्हा आपण प्रयोग करते हैं तेव्हा त्याचं मूल रूपात करते। इनमें कहावत के मूल अर्थ तो होते ही है। यामध्ये किंवा यहाँ पे कहावते के मूल अर्थ होते ही है, साथ ही उन अर्थों में लक्ष्य किंवा लाक्षणिकता भी होती है। जैसे किसी निरक्षर व्यक्ति को पढ़ा लिखा न होना कहने के बजाय इनके लिए काला अक्षर भेस बराबर होता है कह देना। कह देना तो यांना आपण काय म्हणतात? कहावते असंही म्हणतात। बघा, आता मी सांगत आहे की कहावते को अनुभव का खजाना होती है। कहावते जे आहे ते अनुभवाचा काय होते? खजाना होते। कहावतों के पीछे, कहावतेचा मागे कोई ना कोई कहाणी या घटना होती। कोणताही कोणी कहाणी किंवा घटना असतात ही, जिससे निकली बात को, ज्याचं निकली बातमीचं जनाब पर चढ़ जाती है। जना म्हणजे जबान पर चढ़ जाती है, म्हणजे आपल्या तोंडावर राहते। कहावते पूरा वाक्य होती, जे कहावत आहे ते पूर्ण वाक्यात होती। और प्रयोग करते समय, आणि त्यांचा प्रयोग करण्यासाठी उन्हें उनके मूल रूप में रखना होता है। त्यांना त्यांच्या मूल रूपावर आपल्याला ठेवले आहेत किंवा ठेवणार आहेत। इनमें कहावते के मूल अर्थ ही होते हैं। यांच्यासाठी किंवा इनमें कहावते यांचा मूल अर्थ ही असतात। साथ ही उन अर्थों में, साथ ही त्यांचा अर्थात लाक्षणिकता काय होते? लाक्षणिकता असंही होते भी होते हैं, लाक्षणिकता असंही होते। जसं किसी निरक्षर व्यक्ती को, कोणताही निरक्षर व्यक्तीचा पढ़ा लिखा न होना, त्याचं पढ़ा लिखे नाही म्हणजे ते अभ्यास नाही केलेले आहेत असं कहने के बजाय, हा कहण्याबद्दल आपण काय सांगणार आहे? इनके लिए काला अक्षर भेस बराबर है। यांच्यासाठी काला अक्षर म्हणजे काला अक्षर जे आहे ते भेस बराबर आहे कह देना। तर याबद्दल आपण त्यांना काय सांगितले की ते अनपढ गवार आहे, तसे नाही सांगितले। आपण याबद्दल त्यांना कोणत्या शब्दाचा प्रयोग केले की हा यांच्यासाठी काला अक्षर भेस बराबर आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो, तर इथे आपण पाहणार आहे। बघा, यहाँ कुछ कहावते का अर्थ देकर उन्हें वाक्य में प्रयोग किया गया है, इन्हें ध्यान से पढ़ो। इथे तुम्हाला मी काही कहावते आणि त्यांचा अर्थ आणि त्यांचा वाक्य प्रयोग कशासाठी केलेले जाते या परिवर्तन इथे मी तुम्हाला दिलेलं आहे, तर तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्या। बघा, पहिला आहे तुमचा अंत भला तो सब भला, म्हणजे अंत म्हणजे पुढचं भला तर सगळं भलं। तर यांचा अर्थ आहे परिणाम अच्छा तो सब अच्छा। तर यांचा अर्थ काय आहे? जेव्हा परिणाम चांगला आहे तर सगळं चांगलं आहे। तर यांचं वाक्य बघा, कष्ट सहकर भी अदित ने ईमानदारी नहीं छोड़ी, इसी कारण आज वह बैंक में उच्च पद पर आसीन है। सच ही कहा है, अंत भला तो सब भला। इथे तुम्ही बघणार की यांचा वाक्यात परिवर्तन कसे केलेले आहे। कष्ट सहकर म्हणजे कष्ट, खूपच कष्ट चालू आहे ते, कष्ट सहून ते खूपच त्यांनी आपली इमानदारी नाही सोडली आणि हे जे कारण आहे की आज तो बँकवर उच्च पदावर आसीन आहे आणि
कष्ट सहकर इथे चांगल्या प्रमाणे कहलेलं आहे किंवा सत्यही बोललेलं आहे की अंत भला तो सबळा, म्हणजे अंत जे तुमचा भला होणार तर सगळंही भला होणार. तर याबद्दल असं पहिला परिवर्तन होते. आता आपण दुसरा पाहणार आहे, तर चला बघूया. अकेले चना क्या भाल फोडे, एकटाच चना जे आहे ते कसला भाल फोडणार आहे. अर्थ, अकेला व्यक्ती कोई भी बड़ा काम नहीं कर सकता. एकटाच व्यक्ति कोणतंही मोठ्या काम किंवा भला काम नाही केलेले जातं. बघा, आज देश में इतना अधिक भ्रष्टाचार फैल चुका है कि कोई भी व्यक्ति इस अकेले दूर नहीं कर सकता. सच ही कहा, अकेला चना क्या भाड फोडे. तर इथे केलेले आहे की किंवा यांचा अर्थ असा आहे की एकटाच व्यक्ती काहीही कार्य नाही करू शकता. यातच वाक्य दिलेलं आहे की आज देशात खूपच भ्रष्टाचार फैललेले आहे. तर याप्रमाणे एकटाच व्यक्ती यांचा काहीही करून नाही जाऊ शकता. म्हणून इथे म्हणाले आहे की अकेला जे चना आहे ते भाड नाही फोडू शकत आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. आता आपला समोर आलेला आहे प्रश्न तिसरा. कोणता प्रश्न तिसरा आलेला आहे बघा. आ बैल मुझे मार. काय सांगितले आहे? आ बैल मुझे मार. तर यांचा अर्थ काय? स्वयं विपत्ती को बुला देना. तर इथे यांचा अर्थ आहे स्वयं विपत्ती को बुला देना. म्हणजे वाक्य बघा, तुम दर्शन का स्वभाव नहीं जानते, बात बात पर लड़ने को तैयार हो जाता है, उसको किसी काम के लिए टोकना तो आ बैल मुझे मार वाली बात है. तर इथे काय म्हणाले आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्या की आ बैल मुझे मार यांचा अर्थ आहे स्वयं विपत्ती को बुलाना. म्हणजे स्वयं तुम्ही आपल्या जे दुःख आहे ते बोलून जात आहे. म्हणजे वाक्य बघा, तुम दर्शन का, तुम्ही दर्शनचा स्वभाव नाही पाहिले, ते पुन्हा बादचा काय करते, लढणं भांडण करण्यासाठी तयार होऊन जाता आणि त्याला कोणत्याही कामला आपण टोकत आहे. त्यामध्ये आपल्याला असं आहे की तुम्ही स्वयं, म्हणजे तुम्ही स्वयं सांगता की या बैल मलाही मार, असं प्रमाणे ते सांगत आहे. आता चौथा बघा. आम के आम गुठलियों के दाम. काय म्हणाले आहे? आमचा आम आणि गुठलियोचा दाम म्हणजे मोल. अर्थ आहे दोहरा लाभ. म्हणजे यांचा अर्थ काय आहे? दोहरा लाभ. आता तुम्ही सांगितलं आमचा आम गुठलियोचे दाम, यांचा अर्थ कसा दोहरा? म्हणजे जेव्हा तुम्ही आम खातात त्यांची गुठली आपण काय करते, फेकते किंवा टाकते, काय करते. खूपच लोक असं करतात की ज्या त्यांची जी गुठली आहे त्याला लावते आणि काय करते, लावून लावून ते मोठं होऊन जाते. तर काय करले, जे बिया आहे, जी बी आहे त्याची गुठली आहे ते वाया नाही घालते. तर याप्रमाणे असं दिलेले आहे दोहरा लाभ. म्हणजे आपण फल पण खाल्ले आणि त्यांच्या रूपात आपण नवीन झाड पण लावले, असं प्रमाणे. तर यांचं काय आहे वाक्य बघा. वाक्य, खरबूजो खाओ बीजों को छिलकर गिरी निकालो और आम के आम गुठलियों के दाम. तर इथे म्हणाले आहे की जेव्हा तुम्ही खरबुजे खात आहे, काय म्हणाले आहे, जेव्हा तुम्ही खरबुजे खात आहे त्या खरबुजाचा बीज शिलून गिरी निघला आणि त्यातमध्ये आपण म्हणतात की आमचा आम आणि गुठलियाचा दाम, म्हणजे तुम्ही आम पण खाल्ले आणि त्या गुठलियाचा दाम पण तुम्ही दिले, असं प्रमाणे. आता आपल्या समोर आहे पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न काय आहे? एक और एक 11. एक आणि एक किती होते? 11 होते. अर्थ, एकता में बल. काय अर्थ आहे? एकता मध्ये बल आहे. बघा वाक्य, यदि मिलकर काम किया जाए तो सफलता अवश्य मिलेगी क्योंकि एक और एक 11 होते हैं. इथे काय म्हणाले आहे की यदि आपण काम करणार, सगळं मिळून काम करणार तर सफलता आपल्याला भेटणार आणि त्याबद्दल कोणताही तिथे नाही होणार. तर इथे काय म्हणाले, एक अजून एक किती होते? 11 होते. आता 6वा प्रश्न. उल्टा चोर कोतवाल को डांटे. यांचा अर्थ आहे अपराधी निर्दोष को दोषी ठहराए. जे अपराधी आहे ते निर्दोषलाही दोषी ठरवते, कारण की त्याने काहीही कार्य नाही केलेलं आहे परंतु ते दोषी ठरणार आहे. तर इथे बघा वाक्य, वाह वाह, नकल खुद की ओर आरोप लगा रहा है और मुझे पर इसी को कहते हैं उल्टा चोर कोतवाल कर काटे. तर यांचा अर्थ कसा होता? अपराधी निर्दोष को दोषी ठरवत आहे. जे अपराधी केलं आहे ते काय सांगते की मी अपराधी नाही, हे अपराधी आहे. याबद्दल इथे दिलेलं आहे की वाक्य म्हणजे वाह वाह, म्हणजे काय दिलेलं? वाह वाह, नकल खुद कर रहा है, म्हणजे कॉपी, नकल तुम्ही खुद करत आहे आणि आरोप माझ्यासाठी किंवा मला सांगत आहे की तुम्ही आरोप आहे. तर याबद्दल तुम्ही ठाणार की इथे काय म्हटले आहे की उलटा चोर कोतवाल को ही डाटे, म्हणजे त्यांनी स्वतःही चोरी केली आहे आणि चोरी काय म्हणतात की ते पोलिसलाही टाकणार की तुम्ही चोरी मला करवली. तर याबद्दल असा दिलेले आहे.
आता 7वा प्रश्न. उंची दुकान फिका पकवान. खूपच उंची दुकान इमारत आलेलं आहे आणि फिका त्यांचं पकवान खूपच फिका आहे. अर्थ दिखावा अधिक वास्तविकता कम. दिखावा खूप आहे पण त्यांची वास्तविक स्थिती काय आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे खूप दिखावा करते पण त्यांची आर्थिक स्थिती तसं नाही आहे. बघा वाक्य. मीठा भाई मिष्ठान भंडार का बड़ा नाम सुना था, उसकी मिठाइयाँ खाई तो बड़ी निराशा हुई, सच में ऊंची दुकान फिका पकवान. इथे काय म्हणाले, जे मिठाभाई मिष्टान जे खूपच प्रसिद्ध होता, ते खूपच प्रसिद्ध होता. मिठाभाई मिष्टान भंडार का बडा नाम सुना था, त्यांचं खूपच नाम मी पाहिलेला होता किंवा ऐकला होता. पण त्यांची मिठाई मी आज खाल्ली, त्यांची मिठाई मी आज खाल्ली आणि खूपच निराशा झालेली आहे. कारण की हा सगळं खरंच सांगितले आहे की ज्यांची ऊंची दुकान होतं त्यांचे फिका पकवान होतं. म्हणजे त्यांची जी ऊंची इमारत आहे, त्यांचं मोठं दुकान पण आहे, पण त्यांचे जे पकवान आहे, त्यांचे जे मिष्ठान आहे ते चांगले नाही. फक्त त्यांचा इमारत ही ऊंची आहे, त्यांचा जे पकवान आहे ते छान नाही आहे. आता 8वा. चिराग तले अंधेरा. चिराग तले अंधेरा यांचा अर्थ योग व्यक्ती के आसपास अयोग्यता. जे योग व्यक्ती आहे त्यांचा आसपास किंवा त्यांचा इकडे तिकडे काय आहे अयोग्यता आहे. वाक्य बघा. मुंशी दयाराम शिक्षा के प्रचार प्रसार के प्रति समर्पित रहे पर उनका बेटा जतिन 10वीं कक्षा भी नहीं पास किंवा कक्षा भी पास नहीं कर पाया, इसी को कहते हैं चिराग तले अंधेरा. इथे बघा यांचा अर्थ काय. योग्य व्यक्ती के आसपास अयोग्यता. जेव्हा हे योग्य व्यक्ती आहे आणि त्यांच्याकडे खूपच अयोग्य व्यक्ती आलेला आहे तर यांचे वाक्य कसे आहे. मुंशी दयाराम शिक्षा के. मुंशी दयाराम हा शिक्षाचे प्रचार प्रसार आहेत आणि ते सगळं ते आपल्या प्रति समर्पित करून देत आहे आणि त्यांचं जे मूल आहे त्यांचा जो पुत्र आहे ते जतीन तिने 10वी कक्षा पण पास नाही केले म्हणून असं सांगितले आहे की चिराग तले अंधेरा. म्हणजे ते खूपच ज्ञानी आहे आणि त्यांचा मुलगा ज्ञानी नाही आहे असं बद्दल त्यांनी दिलेले आहे. 9वा बघा. जहाँ चाह वहाँ राह. अर्थ इच्छा होने पर मार्ग अवश्य मिळता है. जेव्हा तुमची इच्छा होणार तेव्हाही तुम्हाला मार्ग भेटणार. तर याप्रमाणे यांचं वाक्य असं आहे. यसबा के विद्यार्थियों ने नाले पर पुल बांधकर जहाँ चाह वहाँ राह कहावते को सिद्ध कर दिया. इथे दिलेले आहे जहा चाह वहाँ राह यांचा अर्थ काय आहे की तेव्हा तुमची इच्छा होणार त्याच्यात तेव्हा तुम्हाला मार्ग अवश्य भेटणार. तर येथे वाक्य दिलेले आहे. यशबा काय. यसबा इथे विद्यार्थ्याने नाले या नाल्यामध्ये पूल बांधून हे आम्हाला ठरवले किंवा हे सांगितले की जिथे चाह आहे तिथेही आपल्याला राह भेटणार असा कहावत सिद्ध करून सांगितले आहे. आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न 10वा. कोणता. प्रश्न 10वा आलेला आहे. दूध का दूध पाणी का पाणी करना. काय आहे 10वा प्रश्न. दूधचा दूध आणि पाणीचा पाणी करना म्हणजे सही न्याय करना. म्हणजे काय आहे सही न्याय करना. तर याबद्दल इथे दिलेले आहे. बघा वाक्य. राजा ने हंस सिद्धार्थ को देकर दूध का दूध आणि पाणी का पाणी कर दिया. इथे म्हणाले आहे की ज्या राजा आहे त्याने हंस सिद्धार्थ त्यांनी काय म्हणाले हंस सिद्धार्थ यांना पाहून किंवा यांना देखील देकर हस पाहून त्यांना सिद्धांत देऊन दूधचं दूध आणि पाणीचं पाणी करून सांगितले किंवा करून दिले. तर याप्रमाणे इथे आपण पाहिले की कशाप्रमाणे इथे सगळं व्यवस्थित प्रमाणे यांचा शब्द किंवा अर्थ दिलेले आहे आणि त्यांचं वाक्य पण दिलेलं आहे. तुम्हाला कळतं की नाही लवकरच लवकर सांगा. कळतं. छान. तर आज आपण काय शिकलो. आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे कहावत यांची परिभाषा पाहिले आणि कहावत हे आपल्यासाठी खूपच महत्त्वाची आहे कारण की असा पण शब्द आहे जे आपण नाही वापर करते त्याबद्दल आपण कहावते यांचा वाक्य आपण बदलाव करते. जसे की तिथे दिलेले आहे एक उदाहरण. जहा वही राह. म्हणजे तुम्ही चाहणार तेव्हाही तुम्हाला राह किंवा मार्ग भेटणार. तुम्ही असा बद्दल जसं तुमच्या परीक्षा होतात त्या परीक्षामध्ये तुम्ही असं पाहणार की तिला 80% भेटणार मला कुठे भेटणार. तिने त्याची तयारी केलेली आहे पण तुम्ही केलेला आहेत का नाही. तर तुम्ही कसा विचार करते की त्यासारखाही मला भेटायचं. ते असं नाही आहे की तुम्हाला नाही भेटणार. तुम्ही पण तसंच करा की त्यांना कसे केलेले आहे त्यांनी अभ्यास केले कसं केलं आहे रात्री सोबत बसलेले आहे सकाळीपासून बसलेली आहे तर याबद्दल तिने मेहनत केलेले आहे. तर याप्रमाणे इथं दिलेले आहे की ज्या शब्द आहे त्यांचं काही कहावत अशाप्रमाणे पण दिलेले आहे की त्यांचा अर्थ कशाप्रमाणे आपल्याला प्रयोग करायचा आहे. तर आज आपण हे शिकलो की कहावतेबद्दल त्यांचा अर्थ कसं करायचा आणि त्यांचा प्रयोग कशासाठी करून जात आहे. तर याप्रमाणे आपण खूपच पाहिले आणि यांचा काही
शब्द पण पाहिले, त्यांचा अर्थ पण पाहिले आणि ते त्यांचे प्रयोग पण पाहिले. मी इथे काही 10-11 शब्द तुम्हाला दिलेले आहे. आत्ता अजून आहे ते तुम्हाला शोधून लिहायचा आहे. तर याप्रमाणे तुम्ही शोधून घ्या आणि लिहून घ्या आणि समजून घ्या. कळलं की नाही? हो. धन्यवाद.